आकाशवाणी. मेघना देशपांडे आपल्याला बातम्या देत आहे. आधी एक विनंती. 18 वर्षांवरील सर्वांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. सर्वांनी लसीकरण करून घ्या, पण नंतरही काळजी घ्या. मुखपट्टी वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. विनाकारण घराबाहेर पडून गावात गर्दी करू नका. कोविड-19 बद्दल काही प्रश्न असतील तर 011-23-978-046 आणि 1075 या राष्ट्रीय तसंच 020-26-127-394 या महाराष्ट्रासाठीच्या हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधा. ठळक बातम्या. ऑलिम्पिक स्पर्धेसाठी निघालेल्या खेळाडूंना प्रोत्साहन द्या, पंतप्रधानांचं मन की बातमधून आवाहन. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाबाबत अफवांना बळी पडू नका, पंतप्रधानांचा सल्ला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह 3 दिवसांच्या लेह दौऱ्यावर. देशाचा कोविड रुग्ण बरे होण्याचा दर 96.72%. महिला क्रिकेटच्या 50 षटकांच्या पहिल्या सामन्यात भारताचं इंग्लंडसमोर 202 धावांचं आव्हान. जागतिक तीरंदाजी स्पर्धेत भारताच्या दीपिका कुमारी हिची चमकदार कामगिरी आणि राजधानी दिल्लीसह वायव्य भारताच्या उर्वरित भागात मान्सूनची प्रतीक्षा वाढली. आता सविस्तर बातम्या. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी सुरू असलेला देशाचा लढा, कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम आणि येत्या 15 ऑगस्ट रोजी सुरू होत असलेला भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अशा अनेक मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बातमधून भाष्य केलं. 1964 साली टोकियोतच झालेल्या ऑलिम्पिकमध्ये धावलेल्या मिल्खा सिंग यांच्या स्मृतींना उजाळा दिला. तसंच टोकियोमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या अनुषंगानं MyGov ॲपवरच्या रोड टू टोकियो क्विज या प्रश्नमंजुषेत अवश्य भाग घ्या, असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या अनेक खेळाडूंची उदाहरणं देत त्यांच्या कष्टाला, साहसाला, जिद्दीला सलाम करत या खेळाडूंना आज पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्रातल्या सातारा जिल्ह्यातल्या एका खेड्यातून आलेला प्रवीण जाधव, हॉकीपटू नेहा गोयल, तीरंदाज दीपिका कुमारी, कोरोनावर मात करणारा बॅडमिंटनपटू सात्विक साईराज, आजोबांच्या निधनाचं दुःख विसरून मैदानात उतरलेला त्याचा जोडीदार चिराग शेट्टी, मुझफ्फरनगरची रेस वॉकिंग चॅम्पियन प्रियांका गोस्वामी, बनारसचा भालाफेकपटू शिवपाल सिंग याची उदाहरणं देत मोदी यांनी खेळाडूंची जिद्द अधोरेखित केली. परिस्थितीशी 2 हात करून आता टोकियोला निघालेले हे खेळाडू देशासाठी खेळणार आहेत. त्यांच्यावर अपेक्षांचं ओझं टाकू नका, त्यांना प्रोत्साहन द्या, असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. हमारे देश में तो अधिकांश खिलाड़ी छोटे छोटे शहरों, कस्बों, गांवों से निकल करके आते हैं. टोक्यो जा रहे ओलंपिक दल में भी कई ऐसे खिलाड़ी शामिल हैं जिनका जीवन बहुत प्रेरित करता है. हमारे प्रवीण जाधव जी के बारे में आप सुनेंगे तो आपको भी लगेगा कि कितने कठिन संघर्षों से गुजरते हुए प्रवीण जी यहाँ पहुंचे हैं. प्रवीण जाधव जी महाराष्ट्र के सातारा जिले के एक गांव के रहने वाले हैं. वो आर्चरी के बेहतरीन खिलाड़ी हैं. उनके माता पिता मजदूरी कर परिवार चलाते हैं और अब उनका बेटा अपना पहला ओलंपिक्स खेलने टोक्यो जा रहा है. ये सिर्फ उनके माता पिता ही नहीं, हम सभी के लिए कितने गौरव की बात है. गेल्या वर्षभरापासून सुरू असलेली आपली कोरोनाविरुद्धची लढाई सुरूच आहे, असं सांगत पंतप्रधानांनी लसीकरणाबाबतचे गैरसमज दूर करत दुर्गम भागातल्या जनसामान्यांशी थेट संवाद साधला. अफवांवर विश्वास ठेवू नका, स्वतः लस घ्या, इतरांनाही लस घ्यायला सांगा आणि कोरोना प्रतिबंधाची पथ्ये पाळा, असं कळकळीचं आवाहन पंतप्रधानांनी आज मन की बातमधून केलं. देखिए, अफवाहों पर बिल्कुल ध्यान न दें. आप जानते हैं हमारे वैज्ञानिकों ने कितनी मेहनत करके वैक्सीन बनाई है. साल भर रात दिन इतने बड़े बड़े वैज्ञानिकों ने काम किया है और इसलिए हमें विज्ञान पे भरोसा करना चाहिए, वैज्ञानिकों पर भरोसा करना चाहिए और ये झूठ फैलाने वाले लोगों को बार बार समझाना चाहिए कि देखिए भाई, ऐसा नहीं होता है. इतने लोगों ने वैक्सीन ले लिया है, कुछ नहीं होता है. और अफवाहों से बहुत बच करके रहना चाहिए. गांव को भी बचाना चाहिए.
30,000हून अधिक तलाव खोदणारे पौडी गढवालचे सच्चिदानंद भारती, शेतातलं पाणी शेतात आणि गावातले गावात असा अभिनव उपक्रम राबवणारे उत्तर प्रदेशातला बांदा जिल्ह्यातले अंधाव गाव या उदाहरणांमधून जलसंधारणाचा संदेशही पंतप्रधानांनी आज मन की बात मधून दिला. 1 जुलैला बी.सी. रॉय यांची जयंती आपण डॉक्टरांचा दिवस म्हणून साजरी करतो असं सांगून त्यांनी कोरोना काळात डॉक्टरांनी दिलेल्या सेवेचा गौरवपूर्ण उल्लेख केला. काश्मीरात दाल सरोवरात बोट अँब्युलन्स सुरू करून त्यातून रुग्णांना दवाखान्यात पोहोचवताना कोरोनाबाबत लोकजागरही करणारे तारिक अहमद पतलू यांचं उदाहरण दिलं. 1 जुलैला सनदी लेखापाल दिवसही साजरा केला जातो. त्यानिमित्तानं शुभेच्छा देतानाच आपण पूर्वी सनदी लेखापालांना जागतिक दर्जाची भारतीय लेखा संस्था उभारण्याचं आवाहन केलं होतं, याची आठवण पंतप्रधानांनी करून दिली. 15 ऑगस्टला भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होणार आहे. त्यानिमित्त स्वातंत्र्य लढ्याच्या विविध पैलूंवर लिहा असं आवाहन पंतप्रधानांनी मन की बात मधून केलं होतं. या आवाहनाला उदंड प्रतिसाद मिळाला. 2,500हून अधिक तरुण पुढे आले असं सांगत आजच्या मन की बात मधून पंतप्रधानांनी त्याबद्दल समाधान व्यक्त केलं. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना अभिवादन केलं आहे. बंकिमचंद्रांची वंदे मातरम ही रचना देशभक्ती जागवून देशासाठी आपलं जीवन अर्पण करण्याची उर्मी जागवते असं मोदी यांनी म्हटलं आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज उत्तर प्रदेशातल्या परौंख या आपल्या जन्मगावाला भेट दिली. एका लहानशा खेड्यातल्या एक साधासा मुलगा देशाच्या सर्वोच्च स्थानी विराजमान होतो ही एक स्वप्नवत घटना असून आपणही कधी अशी कल्पना केली नव्हती असं राष्ट्रपती आपल्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा देताना म्हणाले. त्यांचे लहानपणचे साथी सोबती यावेळी उपस्थित होते. राष्ट्रपतींनी इथे काही वर्षांपूर्वी सुरू केलेल्या झलकारीबाई महाविद्यालयाला भेट दिली. इथल्या पथरी देवी मंदिरात त्यांनी दर्शन घेतलं आणि आंबेडकर मिलन केंद्रालाही भेट दिली. राष्ट्रपती राज्याच्या 5 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. राज्यात येताना त्यांनी दिल्ली कानपूर प्रवास रेल्वेनं केला. रेल्वेनं गेल्या काही वर्षात मोठी प्रगती केली असून इथे सुरू झालेली मालवाहतूक मार्गिका या भागाच्या आर्थिक विकासासाठी महत्त्वपूर्ण असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. भारत आणि जपान यांचा विकासाचा मार्ग समान असून दोन्ही देशात विशेष बंध आहेत असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केलं. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून अहमदाबादमधल्या झेन गार्डन आणि कायझेन अकादमीचं उद्घाटन करताना ते बोलत होते. जपानी झेन ही संकल्पना भारतीय संस्कृतीमधील ध्यान या संकल्पनेशी मिळती जुळती आहे असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं आज लेह इथं 3 दिवसांच्या दौऱ्यासाठी आगमन झालं. सीमा रस्ते संघटनेनं बांधलेल्या काही पुलांचं उद्घाटन ते उद्या करणार आहेत. लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे हे सिंह यांच्या बरोबर आहेत. सिंह यांनी आज सुमारे 300 सेवानिवृत्त जवानांशी संवाद साधला. सैनिकांचा त्याग आणि त्यांचं कार्य सरकार कायम स्मरणात ठेवेल. त्यांचं निवृत्ती वेतन आणि इतर प्रश्न तातडीनं सोडवले जातील असं आश्वासन सिंह यांनी दिलं. इथल्या कोविड-19 स्थितीबद्दलही त्यांनी चर्चा केली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. या बातम्या आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर देखील ऐकू शकता. ताज्या अपडेटसाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता. आमचं फेसबुक पेज ऑल इंडिया रेडिओ न्यूज पुणे, ट्विटर हँडल @AIR न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनेलवर. देशात काल दिवसभरात कोरोनाच्या 50,040 नवबाधितांची नोंद झाली, तर 57,944 जण कोरोनामुक्त झाले. या कालावधीत 1,258 जणांच्या मृत्यूची नोंद झाली. देशाचा रुग्ण बरे होण्याचा दर 96.72% असून सध्या देशभरात 5,86,000हून अधिक कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लसींच्या 32,17,00,000हून अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात लसींच्या 64,25,000हून अधिक मात्रा देण्यात आल्या. दिल्लीमध्ये कोविड-19 रुग्णसंख्येत घट होत असून सरकारनं निर्बंध आणखी शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. जिम आणि योग केंद्र सुरू होणार असून 50 लोकांच्या उपस्थितीत लग्न समारंभांना परवानगी देण्यात आली आहे.
भारतात भाषांची मोठी परंपरा असून पुढील पिढ्यांसाठी हा वारसा आपण जतन केला पाहिजे असं प्रतिपादन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केलं. 6व्या राष्ट्रेतर तेलुगू समाख्य परिषदेत ते बोलत होते. भारतीय भाषांचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असल्याचं ते म्हणाले. दलितांच्या सबलीकरणाविषयी चर्चा करण्यासाठी आज हैदराबादमध्ये सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री दलित सबलीकरण योजनेची रूपरेषा निश्चित करताना सर्व पक्षांचे विचार जाणून घेण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. सर्व प्रमुख पक्षांचे नेते, दलित संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. या महिन्याच्या सुरुवातीला पोलिसांच्या ताब्यातल्या एका दलित महिलेचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. गर्दीच्या ठिकाणी स्फोट घडवून आणण्याचा लष्कर ए तय्यबा संघटनेच्या दहशतवाद्यांचा बेत आज जम्मू पोलिसांनी उधळून लावला. अत्याधुनिक स्फोटक यंत्रणा पोलिसांनी हस्तगत केली आहे. पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी याबाबतची माहिती दिली असून संशयितांची चौकशी सुरू असल्याचं सांगितलं. भारत आणि इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघांदरम्यान 50 षटकांच्या 3 सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज ब्रिस्टॉल इथं सुरू आहे. भारतानं इंग्लंडसमोर विजयासाठी 202 धावांचं लक्ष्य ठेवलं असून शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा इंग्लंडच्या 27 षटकात 2 गडी बाद 132 धावा झाल्या होत्या. तत्पूर्वी इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. युरो कपच्या उपांत्यपूर्व सामन्यात आज पहिली लढत नेदरलँड्स आणि चेक प्रजासत्ताक यांच्यात तर दुसरी लढत बेल्जियम आणि पोर्चुगाल यांच्यात होणार आहे. जागतिक तिरंदाजी स्पर्धेच्या तिसऱ्या टप्प्यात 3 सुवर्णपदकं पटकावण्याचा मान भारताच्या दीपिका कुमारी हिनं मिळवला आहे. महिला वैयक्तिक गट, भारतीय महिला तिरंदाजी सांघिक गट आणि मिश्र दुहेरी गटात दीपिकानं आज एकाच दिवसात 3 सुवर्णपदकांची कमाई केली. मिश्र दुहेरी गटात दीपिकानं पती अतनु दास यांच्या साथीनं सुवर्णपदक पटकावलं. हवामान. पंजाबमध्ये 13 आणि राजस्थानमध्ये 19 तारखेपासून थांबलेली मान्सूनची वाटचाल अजून 6 ते 7 दिवस तरी पुन्हा सुरू होणार नाही. त्यामुळे राजधानी दिल्लीसह वायव्य भारताच्या उर्वरित भागात प्रतीक्षा वाढली आहे. मुळात यातल्या बहुतांश भागात 30 जून आणि काही भागात 5 जुलै ही सरासरी वेळापत्रकानुसार मान्सूनच्या आगमनाची तारीख आहे. त्यामुळे त्याच्या आगमनाला विलंब झाला असं आताच म्हणता येणार नाही. मात्र केरळमध्ये 1 दिवस आधी येऊन नंतर झपाट्यानं देशाच्या बऱ्याच भागात मान्सून सरासरी वेळापत्रकातल्या तारखेपेक्षा बराच आधी पोहोचल्यानं वायव्येतही तो लवकर येईल या आशेवर बदलत्या वातावरणानं पाणी फेरलं आहे. वायव्य भारतात तर मान्सून अजून पोहोचलाच नाही. पण हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या 5 दिवसात मध्य भारत आणि केरळ, कोकण आणि कर्नाटकची किनारपट्टी वगळता दक्षिण भारतातही मान्सूनची सक्रियता कमीच राहणार आहे. असं असलं तरी या भागात विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी तुरळक ठिकाणी हजेरी लावू शकतात. पश्चिम बंगाल आणि सिक्कीमसह संपूर्ण ईशान्य भारतात मात्र आगामी 5 दिवस सर्वत्र पाऊस अपेक्षित आहे. काही ठिकाणी मुसळधार वृष्टी होऊ शकते. उद्या कोकणात सर्वत्र आणि केरळ, रायलसीमा, बिहार तसंच विदर्भात अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. देशात इतरत्र तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असून वायव्य भारतात बहुतांश ठिकाणी हवामान कोरडं राहील. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. ऑलिम्पिक स्पर्धेसाठी निघालेल्या खेळाडूंना प्रोत्साहन द्या, पंतप्रधानांचं मन की बातमधून आवाहन. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाबाबत अफवांना बळी पडू नका, पंतप्रधानांचा सल्ला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह 3 दिवसांच्या लेह दौऱ्यावर. देशाचा कोविड रुग्ण बरे होण्याचा दर 96.72%. महिला क्रिकेटच्या 50 षटकांच्या पहिल्या सामन्यात भारताचं इंग्लंडसमोर 202 धावांचं आव्हान. जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या दीपिका कुमारी हिची चमकदार कामगिरी आणि राजधानी दिल्लीसह वायव्य भारताच्या उर्वरित भागात मान्सूनची प्रतीक्षा वाढली. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार. आकाशवाणीचं हे पुणे